आणि तुम्ही आमच्याबरोबर आमच्या दगडावरती पाय ठेवताय. हे म्हणजे एलिझाबेथ टेलर होती ना, तिने सोडलेल्या नवऱ्याशी परत लग्न केलं. हो, म्हणजे ज्याच्यावर घटस्फोट झाला होता त्याच्यावर तिने पुन्हा एकदा लग्न केलं. असंच आहे ना हे. तुम्ही आमच्यातून बाहेर पडलात, तुम्ही सत्तेत गेलात आणि परत तुम्ही आमच्याशी युती करता आणि तिथेही आहात. तुम्ही तिथेही आहात, इथे आहात. मी असं म्हणतो, बहुतेक शरद पवारांना त्यांना परत महाविकास आघाडीत आणायचं असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. तुम्ही पुढाकार घ्याल का याच्यासाठी? जसं आतापर्यंत तुम्ही दोनदा वेगळ्या गोष्टी घडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्या करून दाखवल्या. बघा, अजित पवार हे सूद नाहीत. अजित पवारांच्या सगळ्या केसेस आता काढलेल्या आहेत, निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणी कितीही म्हटलं भाजपवाल्यांनी अजून फाईल बंद नाही का, बंद झालेली नाही बरं का, नाही, फाईल बंद झाली आहे हे अजित पवारांना पक्क माहिती आहे. फाईल, आणि आता फाईल ती उघडली जाणार नाही. अजित पवार काही करू शकतील. हा, संजयजी, निवडणुका संपल्यात, राजकीय लढाई एका बाजूने सुरू राहील, पण तुमच्या आयुष्यात एक वैयक्तिक लढाई आली आहे. त्या वैयक्तिक लढाईचं सध्या तुम्ही कशा पद्धतीनं त्या सामना? मला कॅन्सर झाला ना, आता काय नाव काय, दिवाळीच्या आधी, दिवाळीच्या 2-4 दिवस आधी हे निदान झालं अचानक. माझा जो भाऊ आहे सुनील राऊत, जे आमदार आहेत, त्यांनी त्याला काय वाटलं माहिती आहे, त्यांनी माझं रक्त चेक केलं करण्यासाठी काही बोलवलं आणि त्यातून ते निष्पन्न झालं की मला पोटामध्ये कॅन्सर आहे. पण त्यातून आता मी बाहेर यायचा प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा मला शक्य झालं तेव्हा मी बाहेर आलो, उभा राहिलो. अजून काही उपचार सुरू आहेत, काही सर्जरी व्हायच्या आहेत, पण त्या होतील. त्यात एवढा सर्जरी आपणही करतो. आपलं शरीर. तुम्ही असं म्हणालात की ही कदाचित शेवटची अशा पद्धतीची निवडणूक आहे मराठी माणसाच्या अस्तित्वाची, मुंबईसाठीची. तर तुमचं नेमकं काय निरीक्षण आहे आतापर्यंत की मराठी अस्मिता, मराठी माणूस किंवा मुंबईचा मराठी माणूस याविषयी जी जेनझी पिढी आहे किंवा आताची पिढी आहे त्यांच्यापर्यंत तो इतिहास मुद्दामून पोहोचवला जात नाहीये का? भारतीय जनता पक्षाची ती इच्छा दिसते. बघा, त्यांनी काय केलं, त्यांनी शिवसेना का फोडली? त्यासाठीच फोडली. भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण आहे. या देशाला किंवा राज्यांना विचार देणारे जे माणसं होती आणि ज्या विचारांच्या मागे लोक ठामपणे उभे राहिले, ती प्रत्येकं नष्ट करायची, वॉशआउट करून टाकायची सर्वत्र, सगळ्याच राज्यामध्ये. मग इथे ठाकरे संपले पाहिजेत, इथे शरद पवार संपलेच पाहिजेत, ही नावं संपून टाकायची. गांधी संपले पाहिजेत, महात्मा गांधी राहता कामा नये, त्यांचं नाव राहता कामा नये कुठेही. इंदिरा गांधी संपल्या पाहिजेत. बरं, पश्चिम बंगालमधली त्यांची प्रतीकं नष्ट केली पाहिजेत. मग ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, नेताजी बोस असतील. नेताजी बोसांचा पुतळा दिल्लीमध्ये उभारला, पुढे काय? त्यांना वाटलं नेताजी बोस आम्हाला आशीर्वाद देतील पुतळा उभारल्यावरती. नाही, त्यांना कोणी आशीर्वाद देत नाही. प्रत्येक ठिकाणी संघर्ष करणाऱ्यांची जी प्रतीकं आहेत ती संपवायची, हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. हा देश फक्त मोदी आणि शहांनीच निर्माण केला 2014 नंतर. त्याच्या आधी हा देश अस्तित्वात नव्हता. या देशामध्ये स्वातंत्र्य लढा झाला नाही. या देशामध्ये 1857चं बंड झालं नाही, बरं का. या महाराष्ट्रामध्ये मुंबईचा लढा झाला नाही, संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला नाही, बेळगाव कारवारचा सीमा प्रश्नावरती 69 हुतात्मे आम्ही दिले नाहीत. हा इतिहास त्यांना निर्माण करायचा. आणि जे सगळं आता दिसतंय ते आम्ही, पण म्हणजे काय करतात ते, आपण केलेल्या सगळ्या गोष्टीवरती फक्त त्याचं नाव रंग बदलायचा आणि आपली नावं टाकायची, याच्या पलीकडे काही नाही. अशाने देश उभा राहत नाही किंवा राज्य घडत नाही. आम्हाला यासाठी संपवायचा प्रयत्न झाला की आम्ही या महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहोत. आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील, हो, राजकारणात चुका होतात, पण आम्ही आहोत हे लोकांनी दाखवून दिलं. शरद पवार हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं दिल्लीतलं प्रतीक आहे. त्यांना त्यांचा पक्ष फोडला, ठिकठिकाणी त्यांनी हेच केलं. त्याच्यामुळे ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं वागतात किंवा वागल्या, त्यांच्याशी या प्रवृत्तीशी लढण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. पण काय झालं की ममता बॅनर्जी तिथे सत्तेवर आहेत, आम्ही सत्तेवर नाही आहोत, तरीही लढायला पाहिजे. मगाशी तुम्ही एक फार गंभीर मुद्दा मांडला होता. तुम्ही असं म्हणालात की
मुंबईसाठी लढणाऱ्यांची आपली शेवटची पिढी आहे. तुम्हाला असं का वाटतं की पुढच्या पिढ्या मराठीसाठी लढणार नाहीत? अशी भीती वाटायचं कारण काय? घरामधनं त्यांना हे मराठीपणाचे संस्कार मिळणार नाहीत? नाही, तेही आहेत. आणि ज्या प्रकारचं राज्य सध्या देशावर आणि राज्यात आहे, त्यांचा हा जुना अजेंडा आहे की महाराष्ट्र 4 भागामध्ये विभाजित करायचं. नाही, पण असं की त्यांचा अजेंडा काही असो, मराठी म्हणून आपण का नाही लढणार? आपल्या पिढ्या पुढच्या का नाहीत लढणार? तुम्हाला असं कशामुळं नाही, वाटतं? लोक आता रस्त्यावर यायला तयार नाहीत. महाराष्ट्रात पश्चिम बंगालला येत आहेत, दक्षिणेच्या राज्यात येत आहेत, तिकडे ती प्रांतीय अस्मिता अजूनही कायम आहे. पण महाराष्ट्रामध्ये आपण फारच ग्लोबल झालेलो आहोत. शेतकरी असेल, कष्टकरी असेल,